वाशिम नगर परिषद निवडणुकीसाठी नगरसेवक पदाचे भाजपाचे उमेदवार सतीश वानखडे आणि शिवसेना उभाटा गटाचे प्रवीण इढोळे यांच्यात रात्रीला झालेल्या वादानंतर आज पुन्हा भाजप आणि शिवसेनेचे कार्यकर्ते अमोरासमोर येऊन वादविवाद त्यांच्यात झाला। या प्रकरणातील आरोपी सतीश उर्फ गल्ला वानखडे याला पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं। मात्र भाजपाचे आमदार श्याम खोडे यांनी आरोपी सतीश वानखडे याला गाडीच्या बाहेर ओढल्यानं आमदार श्याम खोडे आणि पोलिसांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली। त्यानंतर आमदार श्याम खोडे यांना मतदान केंद्राबाहेर ढकलण्यासाठी ठाकरेच्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सुरेश मापारी आणि कार्यकर्ते आक्रमक झाले होते। लाखाला परिसरातील एसएमसी शाळेसमोर काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। माणसं भ्यागले नाहीत तर काय झालं होतं? काहीच नाही। आमदार साहेब येऊन बसले तिथं बुथवर, काय करायचे? आमदार साहेबाचं मतदान नाही, काहीच नाही विषय। इथं आमदार मतदान आहे का? नाही। कोणाला धमकी दिली? आमच्या सुरेश मापारीले। बरं, काय झालं होतं? म्हणजे काही वाद झाला थोडा, म्हणजे आमदार आमच्या माणसाला धमकी दिली। आमदार कमाल आहे। मी इथं येऊन बसला, आमदार मतदान आहे का? नाही। काय संबंध आहे? काय झालं भाऊ? काय झालं नेमका प्रकार? डायरेक्ट आमदार हात गेला। सर्व आहे कोण? नाही जाऊ द्यायला ते मतदार आहे का? काय संबंध आहे चुकीचा? शूटिंग आहे आमदारांकडून। तुम्ही काय समजता मला? एकदा बाहेर अजिबात नाही ऐकणार मी। महिलासमोर शिवाय देता तुम्ही अधिकारी आहे? अजिबात नाही ऐकत, अजिबात ऐकत नाही। माझ्यावर गुन्हे दाखल करा। तो उमेदवार आहे, त्याला रात्री वाहतूक दरात घेऊ लागला तो। कशासाठी शिवाय लागले? सेवा करायला महिलाला शिवाय देता तुम्ही? काय अधिकार? याला शिवाय द्यायचा काय अधिकार आहे? काय अधिकार आहे? मतदार करायला उमेदवार आहे, बोललो आम्ही एसपी साहेबाशी बोललो। अजिबात नाही, शांत राहा। महिलाला शिवाय द्यायचं काय काम आहे? काही गरज नाही आम्हाला, तुमच्या बंदोबस्ती गरज नाही आम्हाला। मतदार आमच्याकडून आहे, मतदार आम्हाला मतदान करणार आहे। काही गरज नाही तुमच्या बंदोबस्ती आम्हाला। 20 दिवसापासून आम्ही लोकांमध्ये जाऊन मत मागितलं आहे। तुम्ही तुमचा म्हणजे विरोधाचं ऐकून तुम्ही आमच्या लोकांवर दादागिरी करता, आमच्या लोकांच्या विरोधात स्टेटमेंट देता। काय मतलब आलं तुम्हाला स्टेटमेंट द्यायचा? एका विरोध एखादा रिपोर्ट घेतला तर त्याच्या नावाचा काऊन तुम्ही स्टेटमेंट देता? तुम्हाला काय अधिकार आहे स्टेटमेंट द्यायचा?
तरी मी शांत होतो माझ्या उमेदवाराला तुम्ही का मारलं? तुमच्या बाईला शिवाय दिल्या. एक मिनिट शिवी तुम्हाला महिलांना शिवाय द्यायचं काय काम आहे? नाही एक सेकंड महिलांना शिवाय द्यायला. थांबा एक मिनिट एक करून सांगा प्लीज शिवी कोणाला दिला शांती म्हणा एक मॅडम तुम्ही सांगा प्लीज तुम्ही आमच्यासाठी तुम्ही आमच्या असा काय फायदा नाही पारी आतमध्ये नाही आला ना कुठे आहे आता आला जवळपास अर्ध्या तासानंतर पोलिसांनी हस्तक्षेप केला आणि प्रकरण निवळण्याचा प्रयत्न केला. मात्र भाजप आमदार श्याम खोडे यांनी पोलिसांसोबत वाद घातला. शिवसेना उभाटा गटाचे जिल्हा प्रमुख सुरेश मापारी यांच्यावर कार्यवाही करण्याची मागणी केली. त्यामुळे संतप्त झालेल्या दोन्ही कार्यकर्त्यांनी चांगलाच राडा केला. त्यामुळे वातावरण चांगलंच तणावपूर्ण झालं होतं. अखेर पोलिसांनी दोन्ही कार्यकर्त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी नेल्यानंतर वातावरण शांत झाले. मात्र अजूनही या मतदान केंद्रावर तणावपूर्ण शांतता आहे. ब्युरो रिपोर्ट, मंडल न्यूज, अमरावती.